हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदुना अकॅडमी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 60 डेजची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये हे आरोग्य विभाग भरती 2026 मध्ये यश मिळवाल. तर याच्या आधी बघा, आपल्या अकॅडमीमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या बॅचेस सुरू झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण स्टुडंट्सला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स देतोय. होलिस्टिक कव्हरेज ऑफ ऑल टॉपिक्स आणि कम्प्लीट सिलेबस, सगळ्या सिलेबसनुसार आपण टॉपिक्स कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर बघा, PYQचं डिटेल एक्सप्लेनेशन अनालिसिस आपण स्टुडंट्सला देणार आहोत. कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या नॉलेजच्या बेसिसवरती तर करालच, पण लॉजिकच्या ॲबिलिटीने हे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करता येतील हे सुद्धा तुम्हाला या बॅचेसमध्ये शिकवलं जाईल. MCQ सॉल्व्हिंग म्हणजेच कसं, लॉजिक प्लस कन्सेप्च्युअल नॉलेजने तुम्हाला ते सॉल्व्ह करायचंय. पर्सनल गायडन्स आणि डाऊट सॉल्व्हिंग आपण हे स्टुडंट्सला देणार आहोत. नोट्स आणि ई बुक सुद्धा आपण स्टुडंट्सला याच बॅचेसमध्ये अवेलेबल करून देऊ. तर तुम्हाला या बॅचेसबद्दल अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता आणि या बॅचेसबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर आपल्या अकॅडमीमध्ये लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियनच्या बॅचेस पण सुरू झालेल्या आहेत. तुम्ही याच्यासाठी या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करून या बॅचेसमध्ये एनरोल करू शकता. आपला टॉपिक आहे 60 डेज स्ट्रॅटेजी. कशी असायला पाहिजे 60 डेजची स्ट्रॅटेजी? याच्यामध्ये बघा, जे काय आपण डेजचं डिव्हिजन करतोय ते कसं करणार आहे? 60 डेजला तुम्ही 40 डेजमध्ये आणि 10 डेज प्लस 10 डेज. 40 डेजमध्ये तुम्हाला जो काही तुमचा सिलेबस आहे, जर तुम्ही लॅब टेक्निशियनसाठी करताय, लॅब असिस्टंट, LSO, याच्या व्यतिरिक्त काही जण फार्मसीसाठी करत असतील, स्टाफ नर्ससाठी करत असतील, सर्वात जास्त भरती जर तुम्हाला नंबर वाईज बघितले असेल किंवा वॅकन्सी बघितल्या असतील तर स्टाफ नर्सच्या सर्वात जास्त आहे DHS मध्ये. ओके, तर यासाठी जर तुम्ही कोणत्याही याच्याच्या प्रिपरेशन करत असाल, कोणत्याही पोस्टबद्दल जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल, तर याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुमच्याकडे एक राईट प्लॅन असणं, एक स्ट्रॅटेजी असणं. त्याच्यामध्ये जर आता नोटिफिकेशन असं म्हणतात की एप्रिलमध्ये नोटिफिकेशन येईल, तर जर तुमच्याकडे जर ब्रॉडली जर टाइम बघितला, एक 60 ते 2 महिने किंवा जास्तीत जास्त 3 महिन्याचा तुमच्याकडे टाइम असणार आहे प्रिपरेशनसाठी. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला जर तुमचा प्लॅन बनवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने एक प्लॅन बनवू शकता, ज्याच्यामध्ये 40 डेज आहेत. तुमचा सिलेबस जो कम्प्लीट आहे त्याला तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय, डिवाइड करायचंय. 40 डेजमध्ये तुमचा सिलेबस तुम्हाला कव्हर करायचा. 10 डेजमध्ये तुम्हाला तुमची रिव्हिजन कम्प्लीट करायची आहे. 10 दिवसांमध्येच रिव्हिजन करायची. आणि 10 डेजमध्ये जे काही मॉक टेस्ट आहे, PYQs आहे, पण मी तुम्हाला इथे प्रेफर करेल फक्त इथेच नाही करायचं 10 दिवसामध्ये. या टाइम पासून, ज्या ह्या 40 डेज प्लस 10 डेज, इथूनच तुम्हाला तुमचे PYQs मॉक टेस्ट सुरू करायचे. पण या शेवटच्या 10 दिवसामध्ये तुम्हाला PYQs वरती जास्त जोर द्यायचा आहे. म्हणजे 40 डेजमध्ये सिलेबस कव्हर करायचंय, त्यानंतर 10 डेजमध्ये रिवाइज करायचं. जे काही तुम्ही तुमचं नोट्स बनवले आहेत, शॉर्ट नोट्स बनवले आहेत, त्यांना तुम्हाला रिवाइज करायचं. आणि या 10 डेजमध्ये मॉक टेस्ट आणि PYQs द्यायचे. जर तुम्ही बघितला तर तुम्ही ओव्हरऑल डेज नुसार बघितला, जर टाइम नुसार बघितला, तुम्ही थेअरीसाठी किती टाइम द्यायचा, तुम्हाला 4 आवर्स द्यायचे दिवसातले. MCQ साठी 2 आवर्स पर डे. आणि त्याचबरोबर रिव्हिजन, जी डेली रिव्हिजन तुम्ही करणार आहात त्यासाठी तुम्हाला 1 तास पर डे द्यायचा. म्हणजे तुम्ही तुमच्या दिवसाच्या शेवटी किंवा दिवसाच्या सकाळी सुरुवात करायच्या वेळेसच तुम्ही रिवाइज करू शकता. याचा फायदा असा होतो की जे तुम्ही स्टडी करताय ते तुमचं डेली तुमचं रिव्हिजन होतंय. आणि MCQ, जर एक्झामच तुमची MCQ बेस्ड आहे तर तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस ही MCQशी झालीच पाहिजे. मग बघा, डेली रुटीन तुम्हाला कशा पद्धतीने फॉलो करायचं. याच्यामध्ये मॉर्निंगसाठी 2 आवर्स, म्हणजे कोणताही नवीन टॉपिक तुम्ही 2 तासामध्ये कम्प्लीट करू शकता. आफ्टरनून 2 आवर्स तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, MCQची प्रॅक्टिस सॉल्व्ह करायची. इव्हनिंगच्या 2 आवर्समध्ये तुम्हाला तुमचे नोट्स प्रिपरेशन असेल, रिव्हिजन असेल, या सर्व गोष्टी इव्हनिंगच्या टाइममध्ये करायचे. आणि परत एकदा PYQ अनालिसिस किंवा जे काही तुमचे MCQs प्रॅक्टिस केली त्याच्यामध्ये जे काही तुमच्या चुका आहेत ते तुम्हाला या तासामध्ये, या 1 आवरमध्ये बघायचं. म्हणजे जर ओव्हरऑल तुम्ही बघितलं 7 आवर्स, मिनिमम तुम्हाला 7 आवर्स स्टडीचा एक टाइम टेबल बनवणं गरजेचं आहे. 7 आवर्स तुम्हाला पाहिजेच पाहिजे एक्झामसाठी. ओके, तर यासाठी इम्पॉर्टंट आहे शॉर्ट नोट्स बनवणं. का बरं सांगते, कारण की तुम्ही एवढा मोठा सिलेबस असता, ज्यावेळेस तुम्ही स्टडी करता तुम्हाला एक्झॅक्टली कळत नाही काय इम्पॉर्टंट आहे, काय तुम्हाला येत नाही. तर याच्यामध्ये तुमच्या मिस्टेक्स काय आहेत,
तुमच्याकडे त्याच्यावरती शॉर्ट नोट्स आहेत का, हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जे तुमचं रँक सुद्धा डिसाईड करू शकतं. तर याच्यासाठी तुमच्याकडे शॉर्ट नोट्स असणं गरजेचं आहे, फ्लॅश कार्ड्स म्हणजे काही मेमरी ट्रिक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि फॉर्म्युला शीट्स असणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही तुमचं डेली रुटीन बनवू शकता जे असणारे 7 तासांचं. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने, जर तुम्हाला इथे आफ्टरनून जमत नसेल तर मॉर्निंगमध्ये करू शकता. काही जण वर्किंग असतात, मॉर्निंगमध्ये जमत नाही, तर तुम्ही हा टाइम टेबल रात्री सुद्धा फॉलो करू शकता. ओके, पहाटेचे 1-2 तास देऊ शकता तुम्ही आणि संध्याकाळचे रात्रीचे तुम्ही 4 तास देऊ शकता. या पद्धतीने तुम्ही हा टाइम टेबल फॉलो करायचा आहे, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सिलेबस कव्हर होईल, रिव्हिजन होईल आणि प्रॅक्टिस होईल. आणि त्यानंतर बघा, इम्पॉर्टन्स ऑफ PYQs आणि मॉक टेस्ट. मी ही स्लाइड यासाठी इथे टाकली कारण की तुम्हाला हे माहिती पाहिजे PYQs का तुम्हाला सॉल्व्ह करायचे. त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की कशाला जास्त वेटेज दिले जाते, कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज दिले जाते, कोणता जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याच्यावरती रिपीटेडली प्रत्येक वर्षी क्वेश्चन्स येतात. ओके, ह्या सर्व गोष्टी अनालाइज करण्यासाठी, तुम्हाला समजून घेण्यासाठी इम्पॉर्टंट आहे PYQ सोडवणं. कधी कधी PYQs रिपीट होतात, यासाठी इम्पॉर्टंट आहे ॲटलिस्ट तुम्ही त्या क्वेश्चन्समध्ये तुमचे मार्क्स नाही गेले पाहिजे, म्हणून PYQs तुम्हाला सॉल्व्ह करायचे. लास्ट 10 इयर्सचे जरी तुम्ही सोडवले तरी ठीक आहे. रिपीटेड टॉपिक्स, आता ज्यावेळेस तुम्ही PYQ सॉल्व्ह करता, काय करणं गरजेचं आहे, जे रिपीटेडली टॉपिक्स येत आहेत. आता समजा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा पब्लिक हेल्थ मधला न्यूट्रिशनचा कोणता टॉपिक आहे का, किंवा कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल डिसिजेसचा ज्या रिलेटेड कोणता टॉपिक रिपीट होते का, प्रायमरी हेल्थ, सेकंडरी हेल्थ, टर्शरी हेल्थ याच्या रिलेटेड येत आहेत का, म्हणजे काय आयडेंटिफाय करायचं याच्यामध्ये, असे पॅटर्न्स रिपीटेडली होणाऱ्या क्वेश्चन्सचे पॅटर्न्स तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. टाइम मॅनेजमेंट. ओके, जर तुम्हाला एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे तर तुमचं टाइम मॅनेजमेंट प्रॉपर पाहिजे. कुठे तुम्हाला क्वेश्चन स्किप करायचं आहे, कुठे अटेम्प्ट करायचं आहे, हे एकदम प्रॉपर तुम्हाला इथे माहिती झालं पाहिजे. रिड्यूस एक्झाम फिअर. जर आधी तुम्ही मॉक टेस्ट दिले आहे, PYQ सॉल्व्ह केले, तर एक्झामच्या टाइमला डिरेक्टली तुम्हाला जी भीती वाटणार आहे ती कमी होते. त्यानंतर डेली टार्गेट्स. आता रोज तुम्हाला याच्यामध्ये सॉल्व्ह काय करायचंय, कोणती प्रॅक्टिस ठेवायची, ती तर MCQ सॉल्विंग. तुम्ही याला स्किपच नाही करू शकत. जेवढे इम्पॉर्टंट PYQs आहेत तेवढेच इम्पॉर्टंट रोज तुमचं कॉन्स्टंटली किंवा कन्सिस्टंटली हे क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 1 मॉक टेस्ट एव्हरी 3 days अशा पद्धतीने तरी चालेल. रोज तुम्ही जर सॉल्व्ह केली वेल अँड गुड, जरी तुम्ही 3 दिवसातून एकदा देताय तरी चालेल. मोर प्रॅक्टिस मोर कॉन्फिडन्स. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा जास्त तुमच्याकडे कॉन्फिडन्स असणार आहे. आणि त्यानंतर बघा, सक्सेस फॉर्म्युला असा काही वेगळा नसतो. तुम्ही सिलेबस कव्हरिंग, तुमचं रिव्हिजन, तुमची प्रॅक्टिस, तुमची कमांड MCQ सॉल्विंगमध्ये कशी आहे. बघा, इथे बरेचसे स्टुडंट्स असे असतात, सगळं प्रिपरेशन करून जातात, पण एक्झाममध्ये फिअर मध्ये पण ते क्वेश्चनच्या ऑप्शन्सला प्रॉपरली स्टडी नाही करू शकत, रीड नाही करू शकत. कधी कधी प्रत्येक गोष्ट तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटीने नाही, पण कधी कधी लॉजिकलनी पण होते. फक्त क्वेश्चन प्रॉपरली रीड केल्यामुळे तुम्हाला ऑप्शन्स एलिमिनेशनमध्ये मदत होते. हे तुम्हाला मी या कोर्समध्ये शिकवणार आहे, जे तुम्हाला ॲज अ फायनल वेपन म्हणून तुम्ही यूज करू शकता तुमच्या एक्झाममध्ये. जरी तुम्हाला तो क्वेश्चन नाही आला, कोणत्या लॉजिकने किंवा कोणत्या एक्झामिनरचा माइंडसेट समजून तुम्हाला ऑप्शन कोणतं मार्क करायचं हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जाईल. पण या सर्व गोष्टी तुम्हाला शिकून प्रॉपरली त्या एक्झाममध्ये अप्लाय करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही 60 डेजचा टाइम टेबल फॉलो करा. बी कन्सिस्टंट. रेग्युलरली तुम्हाला अभ्यास करायचे 7 तासासाठी मिनिमम 7 आवर्स म्हणते मी. आणि रिवाइज डेली. रोज तुम्हाला रिव्हिजन करायचे. प्रॅक्टिस MCQs आणि स्टे हेल्दी अँड कॉन्फिडेंट. हेच इम्पॉर्टंट आहे कशासाठी, एक्झाम क्लिअरन्ससाठी. आता जर तुम्हाला बरेच मुलं एक्झामचा फॉर्म सुटल्यानंतर अभ्यास सुरू करतात, पण जर तुम्हाला माहिती यावर्षी एवढी जास्त म्हणजे नंबर्समध्ये जर हे होणार आहे, मेगा भरती होणार आहे, तर याच्यासाठी तुम्ही आधीच तयार राहणं गरजेचं आहे. एक्झामचा नोटीस आल्यानंतर सगळेच अभ्यास करतात, पण जर तुम्हाला सिलेक्शन हवं असेल तर एक पाऊल नेहमी दुसऱ्यांपेक्षा पुढे राहणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये एक प्रॉपर प्लॅन बनवणं, टाइम टेबल बनवणं आणि आपले वीक एरियाज आणि स्ट्रेंथ आयडेंटिफाय करणं इथे गरजेचं आहे. ओके, जर तुम्ही या बॅचेससाठी इच्छुक असाल, आपल्या अकॅडमीमध्ये आपण लवकरच फार्मसीच्या JNMच्या बॅचेस सुरू करत आहात आणि ऑलरेडी आता उद्यापासून आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन सुरू केलेले आहेत. तर या ओरिएंटेड याच्यासाठीच आहेत की तुमचं जास्तीत जास्त याच्यामध्ये प्रिपरेशन व्हावं, तुमचं सिलेक्शन पक्कं व्हावं. आणि फक्त हे एक्झाम ओरिएंटेड आहेत, आपण बाकीच्या सर्व गोष्टी कव्हर नाही करत आहे. तुम्हाला प्रॉपरली PYQच्या अकॉर्डिंगली
जे इम्पॉर्टंट आहे तेच सांगितलं जाईल. त्याच्यानुसार नोट्स असतील, PYQs असतील, MCQs असतील. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये झुकून चांगला अभ्यास करायचा आहे. ओके. जर या बॅचेसमध्ये जर तुम्ही इच्छुक असाल तर या नंबरवरती डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून या बॅचेसमध्ये एनरोल करू शकता आणि तुमचं प्रिपरेशन सोपं करू शकता. थँक्यू. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.